नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्या येथे महाराष्ट्र शासनाचा कृषी महोत्सव भरलेला आहे. त्या महोत्सवामध्ये आम्ही आमच्या शेतातील आलेले गहू विकण्यास नेणार आहोत. सर्व गहू टेम्पोत भरून आता तो कृषी महोत्सवात नेण्यात आलेला आहे. दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून हा महोत्सव भरवण्यात येतो. या महोत्सवाचे उद्घाटन सौ अल्पाताई अग्रवाल, त्याचप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बबनराव इल्ले यांच्या हस्ते झाला. त्याचप्रमाणे माननीय राम बदाने सुद्धा उपस्थित होते. दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केलेले असते. त्याचप्रमाणे या कृषी महोत्सवामध्ये प्रयोगशील व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, उपक्रमाची माहिती, संशोधित कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपूरक व्यवसाय आदी बाबतचेही मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे कृषी प्रदर्शन, अनुभवी शेतकरी, उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, तंत्रज्ञ व विचारवंताची भेटही या महोत्सवात करण्यात आली. तसेच उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव, तसेच फळे, फुले, भाजीपाला, सेंद्रिय शेतमाल विक्री महोत्सवात समावेश केलेला होता. या महोत्सवात प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचा गौरवही करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक सेंद्रिय उत्पादनाचे स्टॉलही लावण्यात आलेले होते. या महोत्सवात गहू, बाजरी, ज्वारी, तूर डाळ, हरभरा डाळ, गूळ, त्याचप्रमाणे पापड, कुरडया यांचे सुद्धा स्टॉल होते. या महोत्सवात उपवासाचे पदार्थ, त्याचप्रमाणे तांदूळाचे सुद्धा अनेक प्रकार होते.
आमचा सुद्धा गव्हाचा स्टॉल या महोत्सवात होता। या कार्यक्रमासाठी सर्वांनीच खूप परिश्रम घेतले। कृषी धान्य महोत्सवाचे सूत्रसंचालन स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे यांनी केले। कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।